नमस्कार विद्यार्थी मित्र, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती 2026 म्हणजेच आरआरबी ग्रुप डी चा जो आज झालेला पेपर आहे विद्यार्थी मित्र, तर बघा आज झालेल्या पेपर मध्ये जे काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते असे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्र, 5 ऑगस्ट 2026 चा पेपर असणार आहे। यामध्ये कुठले प्रश्न विचारण्यात आले होते, परीक्षेचा पॅटर्न बदलला का, प्रश्नांची लेवल कशी आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत। बघा विद्यार्थी मित्र, ज्यांचा पेपर अजूनही बाकी आहे त्या सर्वांनी काय करायचं आहे, त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। त्यांच्यासाठी नक्कीच हा व्हिडिओ उपयुक्त असा ठरणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। सोबतच तुम्हाला ही पीडीएफ देखील डाउनलोड करता येणार आहे विद्यार्थी मित्र, ती कशी हे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूया। ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आहे। ओके, बघा पहिला प्रश्न काय विद्यार्थी मित्र, तर आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026 चे आयोजन कोणत्या देशाने केले। ओके, कोणत्या देशाने किंवा देशांनी केले। बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, ऑप्शन ए आहे फक्त भारत, बी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, सी आहे भारत आणि श्रीलंका, डी आहे वेस्ट इंडिज आणि अमेरिका। ओके, तर विद्यार्थी मित्र 2026 चा जो टी20 विश्वचषक होता याचं आयोजन जे आहे हे भारत आणि श्रीलंका या दोन देशांनी संयुक्तपणे केलं होतं। ऑप्शन नंबर सी या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, बघा आता या ठिकाणी याचं स्पष्टीकरण समजून घेऊया। बघा विद्यार्थी मित्र, 2026 चा आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक भारत आणि श्रीलंका या दोन देशांनी संयुक्तपणे आयोजित केला होता। कालावधी काय होता तर 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 या कालावधीमध्ये या स्पर्धा पार पडल्या विद्यार्थी मित्र। यामध्ये एकूण 20 संघांनी सहभाग नोंदवला होता आणि एकूण 55 सामने जे या ठिकाणी खेळण्यात आले होते। किती 55 संघ सामने त्या ठिकाणी खेळण्यात आले। आता अंतिम सामना जो होता या स्पर्धेचा अंतिम सामना विद्यार्थी मित्र हा नरेंद्र मोदी स्टेडियम वरती करण्यात आला होता। हे कुठे आहे तर अहमदाबाद या ठिकाणी आहे। हा प्रश्न देखील येऊन गेलेला आहे। ओके, बघा आता मग अंतिम सामना कोणाकोणामध्ये झाला तर हा झाला विद्यार्थी मित्र भारत आणि न्यूझीलंड मध्ये आणि विजेता आहे या ठिकाणी भारत। ओके, बघा यापूर्वी भारत जो आहे विद्यार्थी मित्र 2024 चा दक्षिण आफ्रिकेमध्ये जो विश्वचषक झाला तो देखील जिंकला होता। ओके, बघा मग आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपल्याला हे खूप महत्त्वपूर्ण आहे। बघा आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराह हा सामनावीर। ओके, सामनावीर म्हणून कोण तर जसप्रीत बुमराह हा सामनावीर आणि संजू सॅमसन या स्पर्धेतील काय सर्वोत्तम खेळाडू या ठिकाणी ठरलेला आहे। ओके, चला बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी 2024 चा जो विश्वचषक झाला त्यामध्ये भारताचा कर्णधार कोण होता तर रोहित शर्मा होता। कोण होता, रोहित शर्मा हे त्या ठिकाणी कर्णधार होता। आणि आता 2026 च्या मध्ये कोण आहे तर कोण होता विद्यार्थी मित्र तर सूर्यकुमार यादव हा कर्णधार होता। या ठिकाणी आपल्याला कर्णधार देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे, यावरती देखील प्रश्न याचे चान्सेस आहेत विद्यार्थी मित्र। ओके, चला बघा विद्यार्थी मित्र, जर व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे। तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर सर्वांनी जे विद्यार्थी मित्र आरआरबी ग्रुप डी जर तुम्ही तयारी करत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। आणि जर ही पीडीएफ मिळवायची असेल तर पीडीएफ मिळण्याकरता चॅनल सबस्क्राइब करून आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे किंवा चॅनल सबस्क्राइब करून कमेंट मध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल। ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न काय आहे, आयपीएल 2026 दरम्यान एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणत्या फलंदाजाने केला। बघा विद्यार्थी मित्र, हा चालू घडामोडीवर आधारित महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे। बघा आयपीएल 2026 च्या दरम्यान एकाच हंगामामध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणत्या फलंदाजाने केला तर तो कोणी केला विद्यार्थी मित्र। बघा अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, रजत पाटीदार की हेनरिक क्लासेन, तर हा विक्रम कोणी केलाय तर हा वैभव सूर्यवंशी याने केलाय। ओके, बघा विद्यार्थी मित्र, राजस्थान रॉयल्सचा हा खेळाडू होता। याने या ठिकाणी काय एकाच हंगामात आयपीएलच्या एकाच हंगामामध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम या ठिकाणी केलेला आहे। ओके, बघा यापूर्वी हा कोणाचा नाव होता तर हा रेकॉर्ड जो होता विद्यार्थी मित्र यापूर्वी ख्रिस गेलच्या नावाने होता आणि तो या ठिकाणी त्यांनी तोडलेला आहे। ओके, बघा आता काय आहे विद्यार्थी मित्रांचं स्पष्टीकरण डिटेल मध्ये समजून घेऊया। बघा आयपीएल 2026 च्या एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा नवा विक्रम राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशी या युवा फलंदाजाने रचला आहे। त्याने या एका हंगामात एकूण किती 72 षटकार ठोकले, किती तर 72 षटकार त्या ठिकाणी त्यांनी मारलेले आहेत। ओके, आणि यापूर्वीचा जुना रेकॉर्ड काय होता हा ख्रिस गेलचा होता। 2012 मध्ये ख्रिस गेलने 59 षटकार मारले होते। किती ख्रिस गेलचे किती होते तर ख्रिस गेलचे या ठिकाणी 59 षटकार होते आणि या ठिकाणी वैभव सूर्यवंशी या खेळाडूने किती तर 72 षटकार या एकाच हंगामामध्ये मारलेले आहे। आणि या संपूर्ण हंगामामध्ये जो आहे आयपीएलच्या त्याचा स्ट्राइक रेट जो होता
हा 237.30 एवढा स्फोटक स्ट्राईक रेटने हा या ठिकाणी खेळला आहे. ओके, बघा सर्वाधिक धावा देखील त्यांनीच केल्या. मग या ठिकाणी आता IPL वर इतर संभाव्य काय बघा, या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारलाय, एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणी केला असा प्रश्न विचारलेला आहे. मग आता पुढील शिफ्ट मध्ये आपल्याला याच टॉपिक वरती कशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो ते बघूया. एक तर आपल्याला IPL 2026 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले हा प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. मग बघा हे विजेतेपद कोणी जिंकले, तर हे रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू RCB याने अंतिम सामन्यात कोणाला, तर गुजरात टायटन्सला हरवून या ठिकाणी पहिल्यांदा हे विजेतेपद जिंकलं. ओके, RCB चा कॅप्टन कोण होता, तर रजत पाटीदार. ओके, कोण होता, रजत पाटीदार हा RCB चा कॅप्टन होता. आणि गुजरात टायटन्सचा कोणता, शुभमन गिल. ओके, शुभमन गिल हा गुजरात टायटन्सचा कर्णधार होता, हे देखील लक्षात असू द्या. आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्र या ठिकाणी रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू म्हणजे RCBचं हे काय, हे दुसरे विजेतेपद आहे. कसे आहे, हे दुसरे विजेतेपद या ठिकाणी ठरलेलं आहे. ओके, दुसरे विजेतेपद या ठिकाणी हे RCBचं ठरलेलं आहे. यापूर्वी देखील 2025 देखील ते जिंकले होते, 2026 देखील या ठिकाणी RCB. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न काय बनतो, IPL 2026 मध्ये सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप कोणी जिंकली, तर ही देखील वैभव सूर्यवंशी या खेळाडूने जिंकलेली आहे. बघा 776 धावा त्यांनी या हंगामामध्ये केल्या. 2026 च्या IPL स्पर्धेमध्ये 776 धावा या वैभव सूर्यवंशी यांनी केलेल्या आहेत. षटकार म्हटलं तर 72 षटकार या ठिकाणी त्यांनी मारलेले आहेत. त्यानंतर IPL 2026 मध्ये सर्वाधिक बळी घेऊन पर्पल कॅप कोणी जिंकली, ऑरेंज कॅप वैभव सूर्यवंशी, मग पर्पल कॅप कोणी जिंकली, तर पर्पल कॅप कसिगो रबाडा यांनी 29 विकेट्स घेतल्या आणि हा गुजरात टायटन्स या संघाचा खेळाडू होता. बघा विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि ही PDF विद्यार्थी मित्र आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आहे. ओके, किंवा PDF ची लिंक जर हवी असेल तर कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी पाठवून दिल्या जाईल. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न देखील खूप महत्त्वपूर्ण आहे. प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊया. काय आहे बघा, टाइड्स ऑफ टाइम म्हणजे भारत हिस्ट्री थ्रू मुरल्स इन पार्लमेंट. ओके, टाइड्स ऑफ टाइम भारत हिस्ट्री थ्रू मुरल्स इन पार्लमेंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. ओके, या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, अरुंधती रॉय, सुधा मूर्ती, शशी थरूर की विक्रम सेठ. ओके, कोण आहेत विद्यार्थी मित्र, तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, सुधा मूर्ती आहेत. ऑप्शन नंबर बी सुधा मूर्ती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी याचं डिटेलमध्ये स्पष्टीकरण बघा. टाइम्स ऑफ इंडिया. ओके, या ठिकाणी इंडिया टाइम्स जे आहे ठिकाणी टाइड्स ऑफ टाइम इंडियाज हिस्ट्री थ्रू मुरल्स इन पार्लमेंट. ओके, टाइड्स ऑफ टाइम भारत हिस्ट्री थ्रू मुरल्स इन पार्लमेंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, या सुधा मूर्ती आहेत. कोण आहेत, सुधा मूर्ती आहेत आणि या राज्यसभा सदस्य देखील आहेत. ओके, बघा आता या पुस्तकाची माहिती लेखिका कोण, मुख्य लेखिका सुधा मूर्ती. प्रकाशक कोण केले, या ठिकाणी प्रकाशक कोण, लोकसभा सचिवालयामध्ये त्याचं प्रकाशन झालेलं आहे. आणि अनावरण कोणाच्या हस्ते, तर उपराष्ट्रपती, आपल्या देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे या संविधान सदन येथे जे आहे याचं प्रकाशन करण्यात आलं. ओके, बघा आता CP राधाकृष्णन विद्यार्थी मित्र हे उपराष्ट्रपती होण्याच्या पूर्वी आपल्या राज्याचे म्हणजेच काय होते, तर हे महाराष्ट्राचे विद्यार्थी मित्र काय होते, तर हे राज्यपाल पदी होते. ओके, राज्यपाल होते महाराष्ट्राचे. त्यानंतर बघा विषय काय, तर संसदेतील भिंतीचित्रिकेच्या मुरल्सच्या माध्यमातून भारताचा प्राचीन वारसा संस्कृतीचे दर्शन देणे हा याचा विषय आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, मार्च 2026 मध्ये विसर्जित झालेल्या आणि नव्याने गठीत राष्ट्रीय दंत आयोग. बघा विद्यार्थी मित्र, आता हा प्रश्न IMP आहे. बघा या ठिकाणी काय, मार्च 2026 मध्ये विसर्जित झालेला, काय झालं या ठिकाणी विसर्जित झालेला आहे आणि पुन्हा नव्याने गठीत झालेला आहे. काय, तर राष्ट्रीय दंत आयोग NDC चे पूर्वीचे नाव काय होते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, NDC चं पूर्वीचं नाव काय होतं, बरं बघा भारतीय, या ठिकाणी काय, भारतीय वैद्यकीय परिषद, भारतीय दंत परिषद, राष्ट्रीय दंत शिक्षण मंडळ की केंद्रीय आरोग्य दंत संघटना. ओके, बघा राष्ट्रीय दंत आयोगाचं पूर्वीचं नाव काय होतं विद्यार्थी मित्र, जो राष्ट्रीय दंत आयोग आहे त्याचं पूर्वीचं नाव काय होतं असा प्रश्न विचारला आहे. तर काय होतं, त्याचं नाव होतं भारतीय दंत परिषद. काय होतं, भारतीय दंत परिषद. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, पूर्वीचं नाव होतं आणि आताचं नाव काय झालं विद्यार्थी मित्र, तर आता
मार्च 2026 मध्ये याचं नाव काय करण्यात आलेलं आहे, तर राष्ट्रीय दंत आयोग असं करण्यात आलेलं आहे. ओके, राष्ट्रीय दंत आयोग हे नाव या ठिकाणी या आयोगाचं करण्यात आलेलं आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओवरती सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. पहा, मार्च 2026 मध्ये विसर्जित करण्यात आलेल्या नव्याने गठीत झालेल्या राष्ट्रीय दंत आयोगाचे NDC चे पूर्वीचे नाव हे भारतीय दंत परिषद म्हणजे डेंटल काउन्सिल ऑफ इंडिया DCI हे होते. बघा, 19 मार्च 2026 रोजी लागू झालेल्या राष्ट्रीय दंत आयोगाच्या कायद्यामुळे द डेंटिस्ट ऍक्ट 1948 रद्द करण्यात आला. ओके, बघा 1948 चा कायदा होता तो त्या ठिकाणी रद्द झाला आणि 2026 चा कायदा या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्र, जर तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडला जे बेल आयकॉन याला प्रेस करायचं आहे. म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थी मित्र RRB ग्रुप D ची जर तुम्ही तयारी करत असाल तर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळता येईल. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून त्या ठिकाणी मिस होणार नाही. विद्यार्थी मित्र, बघा यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न काय बघा, प्लॅनेट इन फोकस आणि डिलिव्हरिंग प्रॉस्पेरिटी ऍट स्केल या शीर्षकाची SDG काय म्हटलं या ठिकाणी, SDG म्हणजे शाश्वत विकासाची काय बुलेटिन्स ही कोणत्या मंत्रालयाने प्रसिद्ध केली. ओके, बघा पर्यावरण वन हवामान मंत्रालय, ऑप्शन बघा या ठिकाणी पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालय, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, नीती आयोग की ग्रामीण विकास मंत्रालय. तर कोणी हे जाहीर केलं विद्यार्थी मित्र, कोणी प्रसिद्ध केलं, तर हे केलं सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने. त्यामुळे ऑप्शन नंबर B हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा, प्लॅनेट इन फोकस, ओके काय म्हटलं, प्लॅनेट इन फोकस अँड डिलिव्हरिंग प्रॉस्पेरिटी ऍट स्केल. ओके, तर हे SDG बुलेटिन्स जे आहे भारताच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने, ओके, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन MOSPI ने प्रसिद्ध केली आहे. ओके, आता यामध्ये विद्यार्थी मित्र हे पाहते कोण, तर हे बघणार आहे नीती आयोग. मग नीती आयोगाची स्थापना कधी आहे, तर 1 जानेवारी 2015 ची जी नीती आयोगाची स्थापना आहे. बघा, नीती आयोगाने विद्यार्थी मित्र 65 वर्ष जुनी असलेल्या नियोजन आयोगाचे प्लॅनिंग कमिशन जे होतं तर नियोजन आयोगाची जागा घेतली. नियोजन आयोग रद्द करण्यात येऊन त्या ठिकाणी काय नीती आयोगाची स्थापना ही 1 जानेवारी 2015 रोजी करण्यात आली होती. मग आता या ठिकाणी जो नीती आयोग आहे विद्यार्थी मित्र याचं पूर्ण नाव काय, तर नीती आयोगाचं काय बघा या ठिकाणी पूर्ण रूप नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. काय, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे नीती आयोगाचं या ठिकाणी विस्तृत रूप आहे. या ठिकाणी स्वरूप काय आहे, हा भारताचा मुख्य म्हणजे काय थिंक टँक संघटना म्हणजे धोरण आखणारा विचार मंच आहे. ओके, धोरण आखणारा विचार मंच हा आहे विद्यार्थी मित्र. आणि आता बघा यामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे मग सांगा नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात. नीती आयोगाचे अध्यक्ष असतात आपल्या देशाचे पंतप्रधान. ओके, भारताचे पंतप्रधान याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात नीती आयोगाचे. उपाध्यक्ष कोण आहेत, अशोक कुमार लाहिडी हे उपाध्यक्ष आहेत. आणि CEO म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे नीती आयोगाचे, तर त्यात अनुराग जैन बघा हे आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी नीती आयोगाचे. आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे मुख्यालय कुठे आहे, तर नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे. अशा पद्धतीचे विद्यार्थी मित्र या ठिकाणी नीती आयोगासंदर्भात आपण महत्वपूर्ण जे पॉइंट्स कव्हर केले आहेत. यावरून तुम्हाला कुठल्याही टाईपचा प्रश्न या ठिकाणी हा लक्ष येणार आहे. आणि हा पॉईंट विद्यार्थी मित्र फक्त रेल्वे भरतीच नव्हे तर इतर ज्या काही सरळ सेवा आहेत त्याच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्वाच्या आहेत. ओके, त्यामध्ये देखील येण्याचे चान्सेस आहेत. क्लिअर आहे सर्वांना. चला विद्यार्थी मित्र, जर स्पष्टीकरण आवडलं असेल सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. ओके, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय आहे, 2026 मध्ये कोणत्या भारतीय पॅरा ऍथलीटला प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बघा 2026 मध्ये कोणता पॅरा ऍथलीट आहे ज्याला पद्मश्री पुरस्कार मिळाला खालीपैकी, सुमित अंतिल, प्रवीण कुमार, अवनी लेखरा की मरियप्पन थंगावेलू. हे कोण आहेत, एक प्रवीण कुमार आहेत. ओके, ऑप्शन नंबर B प्रवीण कुमार हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी 2026 साली पॅरा हायर जम्प, ओके पॅरा हायर जम्प म्हणजेच या ठिकाणी उंच उडी जी आहे विद्यार्थी मित्र, तर अशा आणि पॅरा ऑलिम्पिक मध्ये काय आणि सुवर्ण पदक विजेता प्रवीण कुमार. बघा 2026 काय या ठिकाणी पॅरा ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणार आहे प्रवीण कुमार यांना क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या समारंभामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा सन्मान त्यांना देण्यात आला.
त्यांचा खेळाचा प्रकार कोणता विद्यार्थी मित्र, तर पॅरा ऍथलेटिक्स आहे. काय पॅरा ऍथलेटिक्स, यामध्ये काय करतात, हे हाय जम्प म्हणजे उंच उडी, पॅरा ऑलिम्पिक या ठिकाणी या स्पर्धा या त्यांनी खेळलेल्या आहेत. बघा आता यश काय विद्यार्थी मित्र, यश यांचं काय मिळालं आहे, तर टोकियो 2020 मध्ये रौप्य पदक, पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 जे होते यामध्ये 2.8 मीटर उंची उडी मारून या ठिकाणी त्यांनी काय सुवर्ण पदक जिंकले. ओके, सुवर्ण पदक कुठे मिळाले त्यांना, पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 2.8 मीटर उंच उडी मारून त्या ठिकाणी मिळाले. आणि इतर विक्रम जर म्हटलं तर आशियाई पॅरा गेम्स मध्ये सुवर्ण पदक, अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे नाव उज्ज्वल केले आहे त्यांनी. ओके, आणि इतर पुरस्कार तर यापूर्वी त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला होता 2021 मध्ये, मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्काराने ते सन्मानित करण्यात आलेली आहेत. ओके, चला. आणि बघा विद्यार्थी मित्र, मग आता या ठिकाणी आपल्याला या टॉपिक वरती अजून कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात, तर हा पॉइंट IMP आहे, त्यामुळे आपण नोट डाऊन करून घेऊया. बघा मग पद्म पुरस्कार 2026 यामध्ये क्रीडा विजेत्यांची बघा या ठिकाणी, त्यामुळे पद्मभूषण 2026 च्या क्रीडा पुरस्कार बघून जायचे आहेत. बघा विजयराज अमृतराज जे आहेत विद्यार्थी मित्र, विजय अमृतराज यांना टेनिस या खेळाचे महाराष्ट्र विदेशी आहेत. पद्मश्री पुरस्कार 2026 क्रीडा आणि प्रशिक्षण मध्ये रोहित शर्मा, ओके, रोहित शर्मा यांना क्रिकेट संदर्भात मिळालेला आहे. हरमनप्रीत कौर यांना क्रिकेटसाठी आहेत. सवित पुनिया हॉकी, प्रवीण कुमार पॅरा ऍथलेटिक्स ज्यावरती आपला प्रश्न होता. ओके, बलदेव सिंग हॉकी प्रशिक्षक, भगवानदास रायकवार मार्शल आर्ट्स मध्य प्रदेशचे आहेत. के पाझिग्निवेल सिम्बल मार्शल आर्ट्स पद्दुचेरी. बघा विद्यार्थी मित्र, हे महत्वपूर्ण आहे. विद्यार्थी मित्र, जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता चॅनल सबस्क्राईब करून कमेंट मध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, चला. त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, 20 मे 2026. ओके, 20 मे 2026 रोजी रोम मध्ये संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे FAO कोणत्या राजकारण्याला प्रतिष्ठेचा ऍग्रिकोला पदक, ओके, ऍग्रिकोला पदक हे कोणाला प्रदान करण्यात आले असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा जो बायडन, नरेंद्र मोदी, अँथनी अल्बानीज आणि ऋषी सुनक. ओके, तर कोणाला मिळाला विद्यार्थी मित्र, तर हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे, तर हा मिळाला या ठिकाणी आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. ओके, बघा आता याचं स्पष्टीकरण देखील समजून घेऊया. पहा विद्यार्थी मित्र, मे 2020 मध्ये रोम मधील FAO चे मुख्यालय, ओके, बघा या ठिकाणी काय मुख्यालय कुठे आहे, या ठिकाणी राष्ट्रीय अन्न आणि कृषी संघटनेचं मुख्यालय कुठे आहे, रोम या ठिकाणी काय हे मुख्यालय आहे. या ठिकाणी या मुख्यालयाच्या संघटनेने काय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना 2026 चा प्रतिष्ठित ऍग्रोकोला पदक देऊन प्रदान केले. आणि FAO चे महासंचालक कोण आहेत विद्यार्थी मित्र, तर डॉक्टर क्यू डेंग्यू यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात देण्यात आला. बघा विद्यार्थी मित्र, यानंतर पुढचा प्रश्न, वेगवेगळ्या मंत्रालयांद्वारे प्रकाशित 79 केंद्रीय कायद्यांमधील 784 तरतुदीमध्ये सुधारणा करणाऱ्या जनविश्वास तरतुदी विधेयक. ओके, बघा विश्वास या ठिकाणी विधेयकाचं नाव काय, जनविश्वास विधेयक 2026 जे आहे विद्यार्थी मित्र, याचा प्राथमिक उद्देश काय आहे. बघा जनविश्वास विधेयकाचा प्राथमिक उद्देश काय आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर मोठ्या आर्थिक घोटाळ्यांसाठी कठोर तुरुंगवासाची शिक्षा अनिवार्य करणे, जे मोठे आर्थिक घोटाळे त्याकरता काय कठोर तुरुंगवासाची शिक्षा अनिवार्य करणे. त्यानंतर किरकोळ फौजदारी गुन्ह्यांना दिवाणी अपराध मानणे आणि न्यायालयीन भार कमी करणे. त्यानंतर कॉर्पोरेट दर अर्ध्याने कमी करणे आणि राज्य सरकारच्या पोलीस अधिकाऱ्यावर मर्यादा घालणे. या ठिकाणी काय विद्यार्थी मित्र, बघा जनविश्वास, ओके, काय जनविश्वास विधेयक, या ठिकाणी याची तरतूद काय, याचा उद्देश काय विद्यार्थी मित्र, प्राथमिक उद्देश तर तो आहे बघा या ठिकाणी जे किरकोळ फौजदारी गुन्हे आहेत त्यांना दिवाणी अपराध मानणे आणि न्यायालयीन भार कमी करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. बघा जनविश्वास तरतुदी विधेयक जे आहे विद्यार्थी मित्र, यानुसार काय तर प्राथमिक तांत्रिक उद्देश किंवा किरकोळ स्वरूपाचा काय तर या ठिकाणी या चुका आहेत, ओके, किरकोळ स्वरूपात चुका यासाठी तुरुंगवासाची शिक्षा संपवून, बघा काय ज्या किरकोळ चुका याला तुरुंगवासाची शिक्षा संपवून त्याऐवजी दिवाणी दंड किंवा प्रशासकीय यंत्रणा लागू करणे हा त्यामागचा उद्देश आहे. बघा याद्वारे काय तर विश्वासावर आधारित शासन प्रणाली, ट्रस्ट बेस्ड गव्हर्नमेंट निर्माण करून व्यापार आणि जीवन सुलभ, ओके, इझी ऑफ डुईंग बिझनेस अँड इज ऑफ लिव्हिंग करणे हा याचा मुख्य मूळ उद्देश आहे, मुख्य मूळ हेतू आहे.
बघा या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातील 784 पैकी 717 किरकोळ तरतुदींना या ठिकाणी काय जे वगळण्यात आलेलं आहे. यापूर्वी काय होतं शिक्षेपूर्वीची काय ताकीद म्हणजे लहान किंवा पहिल्यांदा केलेल्या चुकांसाठी थेट दंडात्मक कारवाई किंवा शिक्षेऐवजी सुरुवातीला चेतावणी आणि सल्लागार नोटीस त्या ठिकाणी पाठवण्याची तरतूद आहे. यामुळे काय होणार आहे तर यामुळे न्यायालयांवरील ताण कमी होणार आहे. काय होणार आहे यामुळे न्यायालयांवरील जे ताण आहे तो कमी होणार आहे. छोट्या मोठ्या तांत्रिक चुकांमुळे कायदेशीर खटले भरण्याऐवजी नियुक्त केलेल्या निर्णय अधिकाऱ्यामार्फत जे पारदर्शक पद्धतीने दंडाचे निवारीकरण करणे यामध्ये आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न काय भारताच्या पहिल्या स्वदेशी मॉड्युलर रेंज एक्सटेन्शन ग्लाइड शस्त्र कोणतं तर तारा. ओके बघा तारा हे क्षेपणास्त्र आहे शस्त्र आहे. तर ताराची पहिली यशस्वी चाचणी उड्डाण चाचणी कोणी यशस्वीरित्या पार पाडली. ओके पहिली उड्डाण चाचणी कोणी यशस्वीरित्या पार पाडली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा हे कोणी पार पाडली इस्रो आणि भारतीय सैन्य डीआरडीओ व हवाई दल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही भारतीय नौदल आणि BHEL. ओके कोणी पार पाडली तर ही विद्यार्थी मित्र कोणी पार पाडलेली आहे तरी डीआरडीओ आणि भारतीय हवाई दल यांनी पार पाडलेली आहे ताराची यशस्वी चाचणी. ओके तारा या ठिकाणी हा पॉइंट महत्वपूर्ण आहे. यावरती आपल्याला इतर परीक्षेमध्ये देखील प्रश्न याचे चान्सेस आहेत विद्यार्थी मित्र. ओके बघा आता याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. स्पष्टीकरण काय भारताच्या पहिल्या स्वदेशी तारा. ओके म्हणजे काय टॅक्टिकल ऍडव्हान्स रेंज अग्युमेंटेशन. ओके तर या मॉड्युलर रेंज एक्सटेन्शन आणि ग्लाइड शस्त्राची पहिली उड्डाण चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे डीआरडीओ आणि भारतीय वायुसेनेचे IAM इंडियन एअरफोर्स ने 7 मे 2026 रोजी ओडिसाच्या किनारपट्टीवर यशस्वीरित्या पार पाडली. कुठे ओडिसाची जी किनारपट्टी आहे त्या ठिकाणी त्यांनी ती यशस्वीरित्या पार पाडली. आता ताराचं संपूर्ण नाव काय विद्यार्थी मित्र IMP आहे. ओके काय हा पॉइंट IMP आहे. तारा जी आहे ताराचं संपूर्ण नाव काय या ठिकाणी ताराचे संपूर्ण रूप काय विद्यार्थी मित्र तर टॅक्टिकल ऍडव्हान्स रेंज अग्युमेंटेशन. ओके काय या ठिकाणी याचं संपूर्ण नाव हे देखील लक्षात असू द्या आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्याचे चान्सेस आहेत विद्यार्थी मित्र. बघा विद्यार्थी मित्र जर स्पष्टीकरण आवडत तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजेच RRB ग्रुप डी संदर्भात. ओके ग्रुप डी संदर्भात येणारा प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत जाईल. आणि जर तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची तर ही PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा हा व्हिडिओ झाल्यानंतर कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके चला क्लिअर आहे सर्वांना हा प्रश्न. बघा यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र भारतीय संरक्षण संशोधन. बघा या ठिकाणी भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने म्हणजेच DRDO ने मानवरहित हवाई वाहनांसाठी विकसित केलेल्या स्वदेशी अचूक मार्गदर्शिकेत क्षेपणास्त्राची नवीनतम पूर्ण विकसित आवृत्ती कोणती आहे. ओके नवीनतम या ठिकाणी कोणती आहे बघा ULPGM V1 ULPGM V1 की ULPGM VT V3 की तारा V4. ओके V2 आहे या ठिकाणी ULPGM V2. कोणता आहे विद्यार्थी मित्र तर लेटेस्ट कोणता आहे तर ते आहे ULPGM V3. ओके लेटेस्ट आहे ULPGM V3 ही लेटेस्ट तंत्रज्ञान आहे. बघा विद्यार्थी मित्र DRDO ने विकसित केलेल्या मानवरहित हवाई वाहनांवरून ओके प्रक्षेपित होणाऱ्या अचूक मार्गदर्शी क्षेपणास्त्राची म्हणजे UAV लॉन्च प्रिसिशन गाइडेड मिसाईल नवीनतम पूर्ण विकसित आवृत्ती ही ULPGM V3 ही आहे. ओके आता हे क्षेपणास्त्र जमिनीवर लक्ष्यांसाठी एअर टू ग्राउंड म्हणजे टँक विरोधाची भूमिका आणि हवेतील लक्ष्यांसाठी एअर टू एअर म्हणजे ड्रोन हेलिकॉप्टर व इतर हवाई लक्ष्यांचा नाश करण्यासाठी मोड मध्ये प्रभावीपणे कार्य करते. या दोन्ही मोड मध्ये हे काय करते प्रभावी म्हणजे एअर टू ग्राउंड आणि एअर टू एअर या दोन्ही मोड मध्ये हे क्षेपणास्त्र चालते. ULPGM V3 ही त्याची नवीन आवृत्ती आहे लेटेस्ट मध्ये. बघा मग आता यावर आधारित अजून कुठल्या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात विद्यार्थी मित्र हा प्रश्न तर आला. मग अजून कुठले प्रश्न येऊ शकतात ते बघा या ठिकाणी. तर एक आहे बघा लष्करी बातम्यामध्ये अनेकदा दिसणाऱ्या ULPGM चे संपूर्ण रूप काय बघा या काय मानवरहित हवाई वाहनाद्वारे प्रक्षेपित केलेले अचूक मार्गदर्शित क्षेपणास्त्र याचं पूर्ण रूप आहे विद्यार्थी मित्र. यानंतर मे 2026 मध्ये ULPGM V3 चा अंतिम विकास चाचणी भारतातील कोणत्या राज्यात घेण्यात आली तर ही घेण्यात आली होती विद्यार्थी मित्र कुठे आंध्र प्रदेश. कुठे झाली ही
आंध्र प्रदेश मधील कर्नल चाचणी क्षेत्रामध्ये हे घेण्यात आली. ओके, कुर्नूलमध्ये. त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा. भारताचे आर्थिक सर्वेक्षण संसदेत कशाच्या घोषणेच्या आधी सादर केले जाते? बघा, भारतामध्ये विद्यार्थी मित्र आर्थिक सर्वेक्षण जे आहे संसदेत कशाच्या घोषणेच्या आधी सादर केल्या जाते असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, राष्ट्रीय चलनविषयक धोरण, केंद्रीय अर्थसंकल्प, पंचवार्षिक योजना की वित्त आयोगाचा अहवाल. ओके, तर बघा विद्यार्थी मित्र, भारताचे आर्थिक सर्वेक्षण जे आहे संसदेच्या कशाच्या घोषणेच्या आधी केले जाते? तर हे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या घोषणेच्या आधी, म्हणजे किती? 1 तास आधी. ओके, केंद्रीय अर्थसंकल्पाच्या घोषणेच्या 1 तास आधी जे आहे सादर केल्या जाते. ओके, पहा या ठिकाणी भारताचे आर्थिक सर्वेक्षण साधारणपणे केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे युनियन बजेट संसदेत सादर होण्याच्या एक दिवस आधी म्हटलं या ठिकाणी हे जे आहे सादर केले जाते आणि संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये हे मांडल्या जाते. बघा, वेळ आणि परंपरा ही पारंपरिकपणे काय अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान येते. बघा, 1950 मध्ये पहिल्यांदा अर्थसंकल्पाचा भाग म्हणून हे आले होते आणि 1964 पासून ते अर्थसंकल्पापासून काय वेगळे आणि स्वतंत्रपणे सादर केले जाऊ लागले आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. कोणत्या राज्य सरकारने प्रोजेक्ट झिरो नावाची राज्यस्तरीय भ्रष्टाचार विरोधी मोहीम सुरू केली आहे? ओके, प्रोजेक्ट झिरो नावाची राज्यस्तरीय भ्रष्टाचार विरोधी मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर ती केरळ राज्य सरकारने सुरू केली आहे. ऑप्शन नंबर बी, केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, केरळने काय विद्यार्थी मित्र तर भ्रष्टाचार विरोधी ही मोहीम सुरू केलेली आहे, ज्याचं नाव काय आहे? प्रोजेक्ट झिरो. काय नाव दिलं या ठिकाणी याला? तर प्रोजेक्ट झिरो हे नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आता या संदर्भात आपण डिटेल माहिती समजून घेऊया डिटेलमध्ये. बघा, केरळ केंद्र राज्य सरकारने प्रोजेक्ट झिरो ही राज्यस्तरीय भ्रष्टाचार विरोधी मोहीम सुरू केली आहे. शुभारंभ आणि नोडल एजन्सी घ्यायची तर ती आहे विद्यार्थी मित्र केरळचे गृह आणि अतिदक्षता ज्या ठिकाणी मंत्र्यांनी आणि भ्रष्टाचार विरोधी ब्युरो VACB मार्फत राज्यस्तरावर या मोहिमेचा अधिकृतपणे शुभारंभ केला आहे. त्यानंतर याचं बोधवाक्य काय विद्यार्थी मित्र तर बोधवाक्य चला आपण सर्व मिळून भ्रष्टाचार मुक्त केरळ घडवूया हे याचं बोधवाक्य आहे. आणि या मोहिमेची मुख्य वैशिष्ट्य काय आहे तर विद्यार्थी मित्र तर ते आहे प्रशासकीय यंत्रणेत पारदर्शकता आणणे, राज्य टप्प्याटप्प्याने पूर्णपणे भ्रष्टाचार मुक्त करणे. याचं धोरण काय आहे तर भ्रष्टाचार विरोधी कठोर शून्य सहिष्णुता. ओके, झिरो टॉलरन्स हे बाळगणे. ओके, या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी कुठलीही या ठिकाणी काय सहिष्णुता न बाळगणे. आणि कार्यपद्धती काय तर नागरिकांना लाचखोरीच्या घटनांची माहिती, थेट सतर्कता आणि भ्रष्टाचार विरोधी ब्युरो VACB कडे देण्याचे आवाहन या ठिकाणी करणे याचा मुख्य काय कार्यपद्धती आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय? फेब्रुवारी 2026 मध्ये 13वा आशिया पॅसिफिक शाश्वत विकास मंच APFSD कोणत्या देशात आयोजित केला आला होता? ओके, बघा फेब्रुवारी 2026 मध्ये काय 13वा आशिया पॅसिफिक शाश्वत विकास मंच कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा, भारत, थायलंड, इंडोनेशिया की मलेशिया. ओके, कोठे तर हा विद्यार्थी मित्र कोणत्या देशात तर हा थायलंड मध्ये आयोजित करण्यात आला होता. ऑप्शन नंबर बी थायलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, थायलंड मधील कुठे तर बँकॉक. थायलंड मधील बँकॉक या ठिकाणी. बघा, याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. पहा, फेब्रुवारी 2026 मध्ये 13वा आशिया पॅसिफिक शाश्वत विकास मंच थायलंड देशातील बँकॉक येथील संयुक्त राष्ट्र परिषद केंद्रात UNCC येथे आयोजित करण्यात आला होता. कालावधी काय होता 24 ते 27 फेब्रुवारी 2026 दरम्यान या ठिकाणी हा पार पडला. आणि ठिकाण कोणतं आहे तर बँकॉक. कुठे होतं? बँकॉक, थायलंडचे संयुक्त राष्ट्र परिषद केंद्र. मुख्य विषय काय तर ट्रान्सफॉर्मेटिव्ह, इक्वॅलिटेट, इनोव्हेटिव्ह अँड कोऑर्डिनेट ऍक्शन फॉर द 2030 अजेंडा अँड इट्स SDGs म्हणजे शाश्वत विकासाची ध्येय त्या ठिकाणी काय 2030 पर्यंतची या ठिकाणी प्रस्तावित करणे या ठिकाणी ठरलं होतं. ओके, पहा यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. पॅरिस कराराच्या कलम 6.2 अंतर्गत असलेली संयुक्त क्रेडिटिंग यंत्रणा ओके JCM ही कार्बन क्रेडिट ट्रेडिंग आणि हवामान सहकार्यासाठी प्रामुख्याने कोणत्या दोन देशांमध्ये स्थापित केलेली द्विपक्षीय चौकट आहे? ओके, बघा संयुक्त क्रेडिटिंग यंत्रणा ही कोणत्या दोन देशांमध्ये आहे? एकंदरीत असं म्हटलं तरी चालते. संयुक्त क्रेडिटिंग यंत्रणा तर या विद्यार्थी मित्र
भारत आणि जपान, ऑप्शन नंबर बी, भारत व जपान हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, भारत व जपान. पहा या ठिकाणी पॅरिस कराराचा कलम 6.2 अंतर्गत असलेली संयुक्त क्रेडिट यंत्रणा JCM ही प्रामुख्याने जपान आणि भारत ओके यांच्या काय विविध भागीदारी विकसनशील ओके बघा देशांमधील जसे की भारतासह 30 पेक्षा जास्त देश आहे, यामध्ये काय कार्बन क्रेडिट ट्रेडिंग आणि हवामान सहकार्याला प्रोत्साहन देणे या ठिकाणी आहे. आता ही एक द्विपक्षीय चौकट आहे. जपानने ही यंत्रणा विकसित केली असून कोणी केली? जपानने ही यंत्रणा विकसित केली असून भारत आणि जपानने नुकतेच याच्या अंमलबजावणीचे नियम अधिकृतपणे स्वीकारले आहेत. ओके, भारत आणि जपान यांनी काय नुकतेच याच्या अंमलबजावणीचे जे नियम आहे ते अधिकृतपणे स्वीकारलेली आहेत. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रो. पुढचा प्रश्न बघा काय 14 मे 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित अल्पसंख्याक कल्याण ओके काय ठिकाणी अल्पसंख्याक कल्याण विक्षिप्त भारतासाठी AI च्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास या राष्ट्रीय परिसंवादाचा प्रशासनामध्ये नेमका उद्देश काय आहे? ओके, या राष्ट्रीय परिसंवादाचा प्रशासनामध्ये नेमका काय उद्देश आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा या ठिकाणी ब्लॉकचेन तंत्रज्ञान काय असणार आहे? ब्लॉकचेन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता AI, मॅन्युअल डेटा एंट्री सिस्टीम की फक्त क्लाउड कॉम्प्युटिंग. ओके, काय असणार आहे याचा उद्देश विद्यार्थी मित्र? याचा मुख्य उद्देश काय असणार आहे या ठिकाणी समजून घेऊया. त्याचा मुख्य उद्देश असणार आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच काय AI. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा याचा मुख्य उद्देश आहे. ओके, या परिसंवादाचा काय प्रशासनामध्ये मुख्य उद्देश आहे. आता बघा या ठिकाणी समजून घेऊया याचं स्पष्टीकरण. बघा 14 मे 2026 मध्ये दिल्लीतील विज्ञान भवन येथे होणाऱ्या अल्पसंख्याक कल्याण विकसित भारतासाठी AI च्या माध्यमातून सर्वसमावेशक विकास या राष्ट्रीय परिसंवादाचा मुख्य भारतीय शासन आणि प्रशासकीय प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे AI ची अंमलबजावणी करणे हा आहे. आणि AI साधनांच्या माध्यमातून प्रशासकीय कल्याणकारी योजनांच्या वितरणासाठी पारदर्शकता आणणे, मध्यस्थांना दूर करणे आणि कोणताही अपव्यय न होता लाभ इच्छित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील याची खात्री करणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. ओके, हा काय झाला यामागचा मुख्य उद्देश त्या ठिकाणी झाला विद्यार्थी मित्र. ओके, चला होप सर्वांना या ठिकाणी हे सर्व प्रश्न कळाले असतील. अशा स्वरूपाचे प्रश्न विद्यार्थी मित्र RRB ग्रुप डी या परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते. ओके, पहा ज्यांचा अजून परीक्षा बाकी आहे विद्यार्थी मित्र त्यांना नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल. परीक्षेचा आपल्याला स्वरूप कशा स्वरूपाचे प्रश्न विचारतात हे सर्व या ठिकाणी घटक आपल्याला समजत आहेत. विद्यार्थी मित्र व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. सोबतच सर्वांनी आपल्या चॅनलला विद्यार्थी मित्र या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, काय करायचं आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. बघा लाईक करायचं आहे, चॅनलला आपल्या तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला विद्यार्थी मित्र ही PDF डाउनलोड करायची आहे ओके RRB ग्रुप डी ची ही PDF जर तुम्हाला हवी असेल तर PDF मिळण्याकरता चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल. यापूर्वी जे काही व्हिडिओ झाले तर सर्व व्हिडिओच्या PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण टाकलेल्या आहेत, त्या देखील तुम्ही घ्यायच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.